पुढची एक महत्वाची मोठी बातमी आपण बघतो तर एनटीए मधनं 47 जणांची हकालपट्टी होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। 47 पैकी काही जणांवर कारवाई देखील होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। पुढच्या एका महिन्यात एनटीएची पुनर्रचना केली जाणार असून तज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार बदल केले जाणार असल्याचं सुद्धा सूत्रांचं म्हणणं आहे। एनटीएमधनं 47 जणांची हकालपट्टी होणार असल्याची माहिती मिळतेय। त्यापैकी काही जणांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा सूत्रांचं म्हणणं आहे। आणि शिवाय पुढच्या एका महिन्यात तज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार काही महत्वाचे बदल केले जातील आणि एनटीएची पुनर्रचना केली जाईल असं सुद्धा सूत्रांचं सांगणं आहे। पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सूचना आता दिल्या गेलेल्या असून केवळ एक्स अकाउंटवरच नव्हे तर इन्स्टाग्रामवर सुद्धा अधिक सक्रिय व्हा, फॉलोअर्स वाढवत सरकारी योजनांची माहिती शेअर करा असं सांगितलं गेल्याचं विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे। इन्स्टाग्रामवर तरुणांची संख्या सर्वाधिक आहे। तरुण इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय देखील असतात, त्यामुळे इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया हँडल्सवर जर योजनांची माहिती दिली गेली तर ती प्रभावी ठरेल। पंतप्रधानांनी हेही स्पष्ट केलंय की याच कारणामुळे त्यांनी काल रात्री आपला जो व्हिडिओ होता तो इन्स्टाग्रामच्या व्हिडिओ शैलीत शेअर केला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।